मित्रांनो, जनरली आपण सर्व्हिसिंगच्या वेळेस ज्यावेळेस आपण ऑइल चेंज करतो ना, त्यावेळेस विषय काय आहे, पहिले आपण फक्त ऑइल चेंज करायचो. आता काय झालेलं आहे, गाडीला ऑइल फिल्टर आलेले आपण बघू शकता. असे प्रत्येक गाडीला ऑइल फिल्टर आलेले. BS3 गाडीला नव्हते, पण BS4 आणि BS6 ला आता ऑइल फिल्टर आलेले. मित्रांनो, जितक्या वेळेस आपण ऑइल चेंज करतो ना, तितक्याच वेळेस हे ऑइल फिल्टर बदलणे आपल्याला गरजेचे आहे. कारण याचा विषय असा असतो, आपण ज्या वेळेस नवीन ऑइल इथून टाकतो गाडीला, ते ऑइल या फिल्टरमधून फिल्टर होऊन वरती आपल्या हेड आणि ब्लॉकला पास होतो. मित्रांनो, आपण काय करतो, जनरली बरेचसे कस्टमर काय करतात, ऑइल तर बदलता पण ऑइल फिल्टर बदलतच नाही. आता याची कॉस्ट काही जास्त नाही मित्रांनो, 40-50 रुपये असते. पण याचा फायदा इतका आहे की आपण नवीन ऑइल टाकलेलं आहे, त्याचा काही उपयोग होत नाही जर आपण ऑइल फिल्टरच नाही बदललं तर. इथून फिल्टर होऊन जर हे ऑइल वरती गेलं तरच याचा उपयोग होतो. आता हे फिल्टर जर चॉकअप असलं, आपण नवीन ऑइल टाकलं आणि ते ऑइल वरती पासच नाही झालं, तर ऑइल बदलून काही उपयोग होत नाही मित्रांनो. म्हणून आपण प्रत्येक सर्व्हिसिंगच्या वेळेस हे ऑइल फिल्टर नक्की बदललं पाहिजे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.